बच्चू कडूजी, खरं तर तुम्ही आता तुमच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. सरकारकडून अजून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये. आपली पुढची भूमिका आता नेमकी काय असणार आहे? आता यानंतर जर सरकार आमचं रक्त काळाचंच ठरलं असेल, कदाचित आजचा तिसरा दिवस आहे आणि सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रक्तबांबड करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे तो शेतीतही मरतं आणि आंदोलनात सुद्धा त्याला मारण्याची भूमिका एकंदरीत राज्य सरकारची दिसतं. त्याला इथून गोळी मारूनच पाठवू अशा मागणीचे जर मानसिकते जर सरकार असेल, आम्ही सुद्धा मागं हटणार नाही. आम्ही कफन बांधूनच आलो आहे डोक्यावर. इथून जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना, आम्ही मेनपाडचे असेल, दिव्यांग असेल, मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल आणि डाटा एंट्री ऑपरेटर असेल, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हटणार नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना एकूण मागणीच्या अ आणि ब चं निवेदन दिलेलं आहे. अ वर निर्णय झाले पाहिजे आणि ब ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे. ते जर झालं नाही तर आम्ही हटणार नाही. तुम्ही लाख कोशिश करा, लाख काठ्या चालवा, आम्ही थांबणार नाही. तुम्हाला शेतकऱ्याचं, मजुराचं, मेंढपाळाचं रक्तच लागत असेल, दिव्यांगाचं, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. पण आता आम्ही मागं घेणार नाही. बरं, बच्चू कडूजी, खरं तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे तुमच्याशी संवाद साधणार असल्याची देखील माहिती मिळते. नेमकं काय त्यावेळी तुमची भूमिका असेल, त्यांनी जर मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर? कसं आहे, आम्हाला काही आंदोलन करण्याचं काही सेवक नाही किंवा आमचा काही छंद नाही आहे. इथं रोज शेतकऱ्यांची आत्महत्या होतंय. ना सोयाबीनला भाव, ना कापसाले, ना कांद्याला, ना आम्ही पाहतो ना केळाले. कुठल्याही प्रकारच्या महाराष्ट्रात धानापासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत सगळा शेतकरी अडचणीत आहे. 200-200 रुपयाला 500-500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागलं. काल माझ्या हाताला ही पट्टी बांधली. आमच्या साडी कापून तिनं, त्या ताईनं आम्हाला हे बांधलेलं आहे. तिनं सांगितलं माझ्या नवऱ्याची आत्महत्या थांबवायची असन तर आंदोलन आम्ही पाहतोय निर्णय घेऊनच वापस या, नाही तर घेऊ नका. तेव्हाच मी हे पट्टी सोडन. माझ्यासाठी हे गाठ अशीच राहू द्या, नाही तर माझ्या नवऱ्याच्या गळ्याला फास लागलाय. ती गाठ सोडण्यासाठी तिनं माझ्या हातात गाठ बांधलेली आहे. एवढी वाईट अवस्था आहे. 3-4 लाखाचं कर्ज त्याच्या डोक्यावर असताना आता सगळ्याच इकडे नुकसान झालं. कसं भरणार आहे तो? काय व्यवस्था आहे दुसरी? आमच्या काय 2 नंबरचे धंदे आहे शेतकऱ्याचे? बाकी व्यापाऱ्यांसाठी कमसे कम येण्याची काही आवक असतं. शेतकऱ्याची सगळी आवक थांबलेली आहे. कर्ज फेडणं तर सुळा, जगाव कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि अशा असताना तुमची योग्य वेळ येत नाही. ते जर आम्ही पाहतोय अशा पद्धतीनं वागत असाल तर माट हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तुम्ही मुख्यमंत्री असणं हे दुर्दैव ठरू देऊ नका. हे पुण्याचं काम आलंय, ते पुण्याचं काम करा, नाहीतर गावागावातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूजी, तुमचे मुद्दे खरं तर लक्षात येत आहेत. मात्र आता समृद्धी महामार्गाचा आरंभ बिंदू देखील पोलिसांनी अडवून ठेवलेला आहे. तुमची आक्रमकता, तुमच्या आंदोलनाची आक्रमकता पाहता? आणि आता तर सुरुवात झाली. जितके तितके दिवस आता आम्ही 12 नाही तर 1 वाजता नंतर आम्ही रेल्वे जाम करतोय. हा आम्ही अखेरच्या आम्ही पहिलेच सांगितलं का आम्ही डोक्याला कफनची पट्टी बांधून निघालेलो आहो. तुम्ही आमचा अंत पाहू नका देवेंद्रजी. तुमच्याच विदर्भामध्ये रोज 13 ते 14 आत्महत्या होतय. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होतय. थोडं वाटत असेल तर यावर निर्णय घेतला पाहिजे. पैसे नाही असं म्हणताय तर आम्ही पैसे कसे निर्माण होते ते तुम्हाला सांगतोय. काही 4-5-1 लाख कोटीचे कामं थांबूनही तुम्हाला हे करता येतं, नाही तर नवीन कर्ज काढा. शेतकरी असला म्हणजे पैसे नसतं तुमच्याजवळ, बाकी सगळ्याजवळ पैसे असतं. एकट्या मुंबईला 64,000 कोटी दिले तुम्ही. शक्तीपीठाले 85,000 कोटी दिले आणि लाडक्या बहिणीचं नाव बदनाम केलंय फक्त. आणि लागतं किती आम्हाला? 35,000 कोटी. निर्णय घेतला पाहिजे. कारण ह्या अडचणीमध्ये जर सरकार कामी येत नाही तर मग आम्ही जाणार कोणाकडे?
आज मोदीजी आहे तर बोला त्यांच्यासोबत, केंद्राचा निधी घ्या, तुमची चांगली चालती आहे तिथे केंद्रामध्ये. बच्चू कडूजी, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला स्वतःला चर्चेसाठी बोलवलं होतं, तेव्हा तुम्ही गेले नाहीत. त्यामुळे आता एक प्रकारे सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल असं वाटतंय तुम्हाला? नाही केलं तरी काय, आम्ही तुम्हाला सांगितलंच पहिले, कफन बांधून आलो म्हणून आम्ही. त्याचा काही विषय नाही आहे. त्यांना शेतकऱ्यांचे मुर्देच पाडायचे असेल तर आम्ही तयार आहोत. त्यांनी आमच्या रक्ताशिवाय ते झोपूच शकत नसेल चांगले तर आमची तयारी आहे. तुम्ही पाळा शेतकऱ्यांचे मुर्दे. फक्त निवडणुकीच्या अगोदरच तो हिंदू होता वाटतं शेतकरी, आता काय अमेरिकेचा झाला तो, बटेंगे तो कटेंगे. तेव्हा फार हिंदुत्व जागृत झालं तुमचं. आणि रोज शेतकरी मरणारा हा हिंदू आहे हे दिसत नाही तुम्हाला. आणि 28 तारखेला ज्या दिवशी मीटिंग आहे, त्या दिवशी आंदोलन आहे, त्या मीटिंग ठेवताय. काय डाव काय तुमचा, काय हेतू काय होता तुमचा? 8 महिने झाल्यापासून आंदोलन करतोय आणि ज्या दिवशी आंदोलन आहे त्याच दिवशी मीटिंगला बोलावतोय. हे लोकांना समजतंय, एवढे खुळे नाही आहे लोक. तुम्ही लोकांनाही मूर्खात काढताय, आम्हालाही मूर्खात काढण्याचा प्रयत्न करताय, ते होणार नाही. बच्चू कडूजी, मात्र तुमच्या या आंदोलनामुळे किंवा आंदोलकांमुळे ठिकठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे. कुठेतरी सर्वसामान्यांना वेठीस धरलं जातंय. मग आम्हाला वेठीस धरत नाही, शेतकऱ्याला, मजुराला, मेंढपाळाला, ज्याला 2 पाय नाही तो वेठीस धरल्या जात नाही. आमचं आयुष्यच वेठीस धरल्या गेलं. आणि तुम्ही 2 दिवस जाम केलं तर तुम्ही म्हणताय यांना वेठीस धरताय. आम्हाला वेठीस धरतं त्याचं काय? आणि मग मुख्यमंत्र्यांना काय झोपा काढाव का? त्यांचं काही कर्तव्य नाही आहे. राज्यातली जर ट्रॉफिक जाम झाली असेल तर मुख्यमंत्र्यांना काही जबाबदारी नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. बच्चू कडूजी, आपले मुद्दे खरं तर लक्षात येत आहेत. सरकारनं आता इथे कुठे तुम्हाला भेटण्यासाठी किंवा चर्चेसाठी तुमच्याशी आतापर्यंत काही संपर्क साधलेला आहे का? कारण मुख्यमंत्र्यांच्या बैठका तर जम्बो बैठका सुरू आहेत. त्यांना शेतकऱ्याकडे वेळच नाही ना. शेतकऱ्यासाठी वेळ कुठं आहे? ते आता त्यांनी ते कोण राज्यपाल देवरस का आचार्य देवरस होते, ते म्हणे प्राकृतिक शेती करा, निसर्ग शेती करा आणि मग बदल होईल, विषमुक्त काय म्हणते खाद्य येणार नाही. मी राज्यपालाला म्हणतोय, तुम्ही राज्यपाल आहे या राज्याचे, तुम्ही फक्त भेसळयुक्त दूध कमी करा. तेवढं होते का तर बघा. भाषणं कमी करा. निसर्गाची शेती आम्ही करूच असणार, नैसर्गिक शेती. पण आता गरज आहे, आमचा सलाईनवर लागलेला आहे शेतकरी, आणि त्याला काय योगा शिकवणार?